हॅलो. हॅलो. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ हां, ताई बोला ताई. हां, हां, हां. तर प्रगट दिनादिवशीचा माझा अनुभव तुम्ही शेअर केलेला ना, माझं कसं दर्शन झालं हां, आणि हां. त्या दिवशी ॲक्चुअली म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं नाही. माझं हं. दर्शन पण म्हणजे पूर्ण गाभाऱ्यामध्ये जाऊन आमचं दर्शन झालं. वाह! त्या दिवशी गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन झालं आणि स्वामींना तेव्हा त्या दिवशी नैवेद्य ठेवलेला ना, त्यातला नैवेद्य पण आम्हाला त्यावेळी दिला होता त्यांनी. अच्छा. अरे वाह! त्यातील तो माझा अनुभव. हां. आणि त्याच्यानंतर मग मी इकडे आंध्रामध्ये आल्यानंतर मग मला म्हणजे नकळत माझ्याकडून एक सेवेकरी म्हणजे घडला घडला गेला. गेलाय त्यावेळी. हां, हां, हां. त्यावेळी. हां. तर मी इकडे आंध्रामध्ये आल्यानंतर मी म्हणजे म्हणजे मला मदत करायला अशीच एक म्हणजे ताई येते. हां, तर हां, हां. तिला जरा खूप प्रॉब्लेम होते. तर ती मला सांगत होती असे प्रॉब्लेम आहे, काय करू काय म्हणून. मग तिला हं. कोणीतरी सांगितलं असेल तू इकडे जा, तिकडे जा. तर मी तिला म्हटलं तू कुठे जाऊ नको, फक्त इकडे असं स्वामींचा मठ आहे तर त्या मठामध्ये जाऊन एकदा तू पाया पडून ये म्हणून मी तिला सांगितलेलं. हां. अरे वाह! हां, हां. हां, तर तिने गेलेली हां. ती गेली म्हणजे पाया पडून आली आणि तिला म्हणजे चांगलं वाटलं त्या दिवशी म्हणाली ती. मग हां. ती परत लगेच परत कसं मनाला एक वेगळं फिलिंग येतं ना ताई. वेगळं फिलिंग येतं. आणि बरोबर. मग तिने काय केलं परत म्हणजे प्रत्येक गुरुवारी ती जायला लागली. मग ती बोलली मी दुसऱ्या गुरुवारी गेली मला म्हणजे खूप बरं वाटलं. म्हणजे एवढी टेन्शन ना की तिचा नवरा दारू पितो, तिचं म्हणजे मुलगी एक म्हणजे खूप जास्त त्रास देते. तर मुलगी त्याच्यामुळे मुलगी त्रास देते. मुलगी म्हणजे असं ती असं जरा आहे प्रेम प्रकरण तिचं असं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. आणि ती खूप कष्ट करते. म्हणजे रोज असं बाहेर जाऊन काम करायचं आणि हे करायचं. नवरा पण जातो कामाला, पण नवरा काही घरामध्ये तिला पैसे वगैरे काही देत नाही. मग ती 2-3 मुलांचं सगळं ती स्वतः बघत होती. त्याच्यामध्ये तिला ते मुलीचं टेन्शन होतं. हां, हां. तर मी तिला म्हटलं, "तू असं-असं जाऊन तिकडे पाया पड." म्हटल्यानंतर ती 2 हं. गुरुवार गेली, तर ती बोलली, "मला खूप बरं वाटलं" म्हणून. ओह! आणि बघा. मग खूप बरं वाटलं. आणि ती हां. कशी अशी दुसऱ्यांच्या घरात कामाला जाते ना, हां, मग हां. असंच तिसरा गुरुवार होता आणि तिसरा गुरुवार होता आणि जिथे कामाला जाते ना, हं. त्या ताईने काय केलं, तिला खूप काम दिलं. म्हणजे एवढं काम तिला कधी नसतं, पण त्या दिवशी तिने खूप काम दिलं तिला. आई गं! आणि हं. आणि म्हणजे हिने पण तिला म्हणजे त्या ताईनं असं काही सांगितलं नाही, की मला असं बाहेर जायचंय किंवा काय म्हणून. ती हां, हां. देतील ती कामं आपली करत राहिली ती. आई तिच्या गं! मनामध्ये टेन्शन होतं, की मला जायचंय आता, मला वेळ मिळतोय की नाही. पण बरोबर. तिने मी जाणार एवढं तिने मनामध्ये पक्क हां, ठेवलं हां. होतं. हां, 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 हां. हां. मग ती ती गेली तरी पण म्हणजे 4:30 पर्यंत तिने सगळी कामं तिची म्हणजे त्या ताई देतील ती कामं सगळं करत होती ती. ताईंना बापरे! नाही पण बोलली नाही ती. करत अरे! होती पटापट कामं केली तिने आणि ती परत गेली दर्शनाला. आणि हो. दर्शनाला म्हणजे मठामध्ये गेली. तर तिला जायला पण उशीर झाला होता. आणि मग कसं म्हणजे तिला मेन म्हणजे काय गाड्या मिळत नाहीत. म्हणजे कसं आमच्या तिकडे ना असं तिकडे जायला मठापर्यंत जायला गाड्या नसतात. हां, मग हां, हां. तिला गाड्या मिळत नव्हत्या. तर त्या दिवशी काय झालं म्हणजे ॲक्चुअली तिला खूप उशीर झाला होता. हां, 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 हां. आणि त्या दिवशी काय झालं, की असेच म्हणजे असे गाडीवरून जाणारे बाईकवरून जाणारे दोघं-तिघं जण आली. हां, आणि हां. मग तिच्याबरोबर मुलं पण होती ना, 4 म्हणजे 5 मुलं होती. म्हणजे तिची आणि हं. तिच्या नंदेची वगैरे मुलं होती. हां, हां, हां. मग तिने ना त्या 3 मुलांना असं कसं एका बाईकवरती असं 3 बाईक आल्यानंतर बाईकवरती असं मुलांना इकडे सोडा म्हणून सांगितलं आणि मुलं गेली आधी. आणि मग अच्छा. ह्या दोघी ही आणि हिची नणंद राहिली. हां, हां, हां. मग ॲक्चुअली ती नणंद पण तशी ती पण म्हणजे कधी जात नव्हती मठामध्ये. हां, हां, हां. मग हिला जरा बरं वाटायला लागल्यानंतर तिचं बघून ही पण म्हणजे तिची नणंद पण तिकडे मठामध्ये जायला लागली. अय्या! हां, हां. म्हणजे नकळत तिच्याकडून पण ती एक सेवेकरी घडला गेला. बरोबर, बरोबर. हां, हां. अ, किती म्हणजे ना मग स्वामी करून घेतात. तुमची फक्त ना श्रद्धा पाहिजे नाही? तेच ना. हं. हां. खरंच, मग खरंच. तिने मुलांना पाठवलं आणि मग मागे ही आणि हिची हं. नणंदच राहिली ना फक्त. हां, मग हां, ही हां. आणि हिची नणंद राहिल्यानंतर एक ना असं रिक्षावाला आला. अचानक हं. रिक्षावाला आला आणि रिक्षावाल्याने त्यांना घेऊन गेले. हां, हां. त्या दोघींना घेऊन गेले. हां, हां, मग हां. ती म्हणाली त्या रिक्षावाल्याने ना आम्हाला 5च मिनिटात म्हणजे ॲक्चुअली जायला तिकडे 10 ते 15 मिनिटं टाईम लागतो. त्या रिक्षावाल्यानं ना 5च मिनिटात तिकीट घेऊन सोडलं बोलली ती. ओह! त्याची ना पैसे सुद्धा घेतले नाहीत त्याने त्या दिवशी.
हॅलो हॅलो काय? म्हणजे या दोघींना सोडलं. दोघींना असंच पैसे सुद्धा विचारले नाहीत त्यांना. अय्या. आणि ती विचारले नाहीत आणि 5 मिनिटात ती गेली सुद्धा तिकडे. ऍक्च्युली तिला उशीर झालेला. जायला अय्या. गाडी नसते. अचानक कशा त्या म्हणजे बाईकवाले आले. नंतर ती रिक्षा कशी आली तिचं तिलाच माहिती. अरे मग बापरे. तिचं हां. मग तिने म्हणजे गेली त्या दिवशी पण गेली. मठामध्ये जाऊन पाया वगैरे पडून आली. हा, आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तिने मला फोन केला की हा, ताई मी असं असं काल झालं. मी कामाला जाते. ताईंनी मला खूप अशी कामं दिली होती. हा. आणि मी कामं कशी केली ते पण मला कळाली नाहीत. पटापटा मी कामं करत होती. अय्या. मला खूप टेन्शन आलं होतं. पण मला ती कामं मी केल्यासारखी पण वाटली नाही. तशी माझी कामं माझी होत गेली. अय्या. होत गेली आणि किती बरं आणि कसं वाटतं. हां, हां. आणि कामं पण केली आणि कसं प्रत्येक वेळी मी असं मठामध्ये जायचं म्हटलं तर ती नंदेची मुलं वगैरे माझ्याबरोबर यायची. तर मग मला वाटायचं हा. की म्हणजे हे येतायत तर म्हणजे आता माझा जास्तच खर्च म्हणजे मुलांना न्यायचा वगैरे खर्च असतोच ना. मुलं गेल्यानंतर बरोबर काहीतरी बरोबर. मागतात. मग मागतात. ती अशी म्हणायची की म्हणजे मला आता हे येतायत म्हटल्यानंतर मला उगाचच खर्च आता होणार. आता हा. ती विचार करायची आणि त्या दिवशी कसं ती बोलली फक्त ₹50 मध्ये आम्ही सगळे जाऊन पण आलो. दर्शन वगैरे आई करून पण आलो. गं. ती एवढी खुश झालेली. तिने मला शुक्रवारी लगेच फोन करून सांगितलं, "ताई मी असं असं गेली. तुमच्यामुळे मला खूप म्हणजे तुम्ही जसं म्हणजे माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये आलाय ना." ती बोलते हा. ती ती काय बोलली की तुम्ही ना एका देवीप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये आलाय आणि आई मला तुम्ही वाट गं. दाखवली असं झालंय. किती छान मला वाटलं एवढा हो आनंद ताई. हां, तेच ना. मला एवढा आनंद झाला ना की माझ्यामुळे की एखाद्याला म्हणजे त्याच्या म्हणजे काहीतरी तिच्या आधार संसारामध्ये फरक मिळाला. पडतोय. तिला आधार मिळाला. तर मला पण खूप बरं वाटतं. तिला म्हटलं अगं देवी वगैरे असं काही नसतं. हा. फक्त तू स्वामींच्या मठामध्ये जात जा, पाया पडत जा. तिथे तुला काय म्हणजे काय खर्च वगैरे काही करायचा नाहीये ना. तू फक्त जाऊन बरोबर. पाया पडून ये. तुला बरं वाटतं तर तुझी इच्छा म्हटलं. अगदी. तर ती किती बोलली छान. नाही. तर ती बोलली नाही. मला त्या दिवशी एवढा आनंद झाला ना की मी कधी पण म्हणजे कधी गेली तर नुसते पाया पडून येत होती. ना ते लाडू वगैरे घेतले प्रसाद म्हणून तिकडे लाडू पण वाटले म्हणून ती सांगत होती मला. अय्या. हां. म्हणजे मला तर खूप बरं वाटलं ताई हे असं ऐकून. हां. कारण तेच. किती म्हणजे ना ताई बघा किती कोणाला टेन्शन असतं की एवढ्यांना आता मला खाऊ आणि द्यायचं तिला एवढं आहे. टेन्शन ना तिचा नवरा म्हणजे म्हणजे ते हां. खाऊ देण्याचं आणि सुद्धा पण त्यांना आणि काही लोकांना हां. एवढं असतं तरी पण त्यांची वृत्ती नसते. रुटीन असते आणि ती म्हणजे कसं एवढं कष्ट करून म्हणजे आता एवढ्या मुलांना घेऊन जायचं म्हणजे तिला असं वाटायचं की हं. माझ्याकडून आता म्हणजे 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 माझे पैसे खर्च होत आहेत त्यांना घेऊन जायचं म्हणजे वाईट असं ती वाटलं विचार मला करत होती. बघा आणि ना. म्हणजे त्यांना आणि त्या द्यायचं दिवशी तर आहे पण त्यांच्याकडे तेवढे हां. पैसे नव्हते. हां. पैसे नाही येत. हं. आणि ती आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हिला फरक पडलेला बघून हिची नणंद पण हिच्याबरोबर यायला लागली. अरे मग त्या वाह! दिवशी बोलते आम्ही दोघी आणि आमची 4-5 मुलं होती म्हणजे तिच्या नंदेची आणि हिची 3 हां, मुलं. हां, हां. ती बोलते आम्ही फक्त ₹50 मध्ये जाऊन आलो तिकडे. बापरे! स्वामीच्या ताईंचं प्रत्येक वेळी खूप कसं भलं आम्ही करो. प्रत्येकी गेलं तर कसं माझे ₹100-150 खर्च व्हायचे. मला खूप वाईट वाटायचं बोलत होती ती. पण त्या दिवशी माझं असं असं झालं म्हणून तिने शुक्रवारी लगेच उठून मला फोन केला. ताई मी तुमच्याबरोबर बोलते पण असं बोलू नका की मी तुमचा वेळ घेते म्हणून. तर नाही म्हटलं असं काही नाही. किती काय छान. म्हणजे तिला पण माहिती मी बिझी असते. त्याच्यामुळे ती पण असं मला वरचेवर फोन वगैरे करत नाही. पण त्या दिवशी तिला मला सांगायचं होतं म्हणून तिने मला फोन करून असं सांगितलं. किती छान वाटलं हो ताई मला हां. असं ऐकून. हां. तेच ना तेव्हा आणि हा अनुभव हां. आणि अजून म्हणजे मला ना आता मी त्यावेळी प्रकट दिनाच्या वेळी नाही का मला म्हणजे पारायण करायचं होतं पण मला जर्नी म्हणजे मी गावाला जाणार आहे म्हणून मला जमणार नाही म्हणून मी सांगितलेलं तुम्हाला हो, बघा. हो, हो, तर हो, हो. तेव्हा मी पारायण केलं नव्हतं आणि आता पण कसं ही पुण्यतिथी मग 7 दिवसाचं पारायण करायचं होतं तर मला जरा प्रॉब्लेम होता. हां, हां. नंतर मग सासूबाई जरा सिरियस झाल्या होत्या त्याच्यामुळे मग मी सुरुवातच केली नव्हती. हो, मग हो. माझा प्रॉब्लेम क्लिअर झाला आणि सासूबाई पण जरा स्टेबल झाल्यानंतर मी म्हटलं आता 3च दिवस राहिले तर 3 दिवसामध्ये हां, कसंही हां. करून म्हटलं पारायण करणारच. म्हटलं 2 वेळा मी करते बोलली आणि माझ्याकडून झालं नाही. म्हटलं यावेळी मी कसंही करून 3 दिवसाचं पारायण करणार म्हणून मी 3 हां. दिवसाचं पारायण चालू केलं. अय्या. सोमवारी मग सोमवारी चालू केलं आणि मग सोमवारचा 1 दिवस झाला हां, आणि हां. मंगळवारी काय झालं हां. की म्हणजे मी माझ्या घराच्या मागच्या बाजूला ना असं थोडी जागा आहे तर त्या जागेमध्ये ना असं जास्वंदाचं झाड परत पारिजात आणि हां. ना चाफ्याचं एक झाड होतं.
अच्छा. हां, हां. चाफ्याचं झाड होतं तर ते ना माझ्या म्हणजे असं मिस्टरांनी ना असं ते काढून टाकलं होतं. म्हणजे खूप मोठं झालं होतं आणि त्याला तेव्हा फुलं नव्हती. ते हां, हां, झाले हां. 4-5 महिने झाले. 4-5 महिने झाले त्यांनी मला न सांगताच काढलं काढलं होतं हां. आणि मी नंतर बघितलं की त्यांनी ते झाड काढलं. मी म्हणजे त्यांनी काढल्यानंतर 4-5 दिवसानंतर मी बघितलं की ह्यांनी झाड म्हणजे मुळासकट काढून टाकलं होतं ते चाफ्याचं अरे, झाड. अरे, अरे, अरे! हां, हां, हां. हां. आणि मी म्हणजे मी स्वामींना ना त्याला फुलं यायची ना, ती स्वामींना फुलं घालायची ना, ते हां, त्यांना हां. माहितीच नव्हतं. हां, 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 ते हां. माहितीच नव्हतं आणि आमच्या इकडे ती चाफ्याची फुलंच मिळत नाहीयेत. म्हणजे मिळत नाहीत असं सरासरी अच्छा. मार्केटमध्ये मध्ये वगैरे असे मिळत नाहीत ना मार्केटमध्ये वगैरे. हो, हो. म्हणून बरोबर. मग ते मी झाड झाड आणून मी लावलं होतं. तर त्यांना काय वाटलं हे कशाचं झाड आहे काय माहिती, याला नुसती पानंच आहेत. मग हां, त्यांनी हां. ते झाड ना असं असं कामवाल्या मुलाकडून काढून टाकलं. म्हणजे मुळासकट काढून टाकलं आणि हं. 4-5 दिवसानंतर मी बघितलं तर मी म्हटलं तुम्ही मला विचारायला पाहिजे होतं असं तसं. मग मला खूप वाईट वाटलं त्यांनी ते झाड काढलेलं कारण भरपूर त्याला फुलं येत होती ना. आई गं! हां, हां. तर खूप खूप वाईट वाटलं मला. मग परत 4-5 दिवस गेले. माझा जीव म्हणजे हळहळतो इकडे. आणि हां. परत मग मी काय काय म्हटलं, ज्या मुलाने झाड काढून टाकले होते ना त्याला मी बोलवलं. म्हटलं तू झाड ते काढून कुठे कुठे टाकलेस मला सांग म्हटलं. हां, मग हां, त्याने हां. काय केलं, त्याच्या ना 2 फांद्या होत्या त्या आणून दिल्या मला. तर अय्या! मी त्या फांद्या त्या फांद्या आणून दिल्या मला 4-5 दिवसानंतर. हां, हां, हां. तर मी त्या फांद्या आणून लावल्या. हां. लावल्या पण ना कसं 3 महिने झाले तरी पण म्हणजे त्याला काही पान वगैरे काही फुटलं नव्हतं. अच्छा. आणि हां. मला तर वाटलेलं की ते म्हणजे आता म्हणजे हे झालं म्हणजे ते आता ते म्हणजे गेलंच. येणारच नाही असं, गेलं. हां, बरोबर. गेलंच असं मला वाटलेलं. हां, हां. ते 3-4 महिने झाले तर त्याला म्हणजे एकदम सुकून गेल्यासारखं झाल्या होत्या. फक्त कशा त्या काठ्या राहतात ना तशा राहिल्या होत्या. अरे! आणि हां. आता आता मी गावाला जाऊन आली प्रगट दिना दिवशी म्हणजे दर्शन वगैरे झालं आणि मी गावावरून आली ना इकडे आंध्रामध्ये आणि दुसऱ्या दिवशी झाडांना पाणी घालायला गेली. तर हां. बघितलं तर त्या त्या म्हणजे त्या काठ्या ज्या होत्या ना, त्या हां, हां. फांद्या लावलेल्या होत्या ना, त्याला पानं फुटलेली होती. आई गं! काय भारी हां, वाटलं पानं असेल. फुटलेली. मला मला एवढा आनंद झाला ना. हां, आनंद झाला हां, आनंद झाला पण मला वाटलं नव्हतं की ह्याला म्हणजे एवढ्या लवकर फुलं येतील म्हणून. हो, बरोबर. म्हणजे ते फक्त 3-4 पानच त्याला दिसत होती आणि फुलं म्हटलं मला आता मिळतील ऑगस्टपर्यंत वगैरे असं श्रावण महिन्यामध्ये येतील असा माझा अंदाज होता. हां, 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 हां. हां. आणि पहिल्या दिवशीचं पारायण झालं. दुसऱ्या दिवशी पारायण होतं. तर सकाळी मी फुलं काढायला गेली तर त्याला ना चाफ्याला 2 फुलं दिसली मला. अय्या! मला एवढं एवढा आनंद झाला ना, हां. एवढा नाही पहिल्या दिवशीच पारायणाच्या वेळी ना फुलं हां. काढायला गेली तर मला ती 2 फुलं दिसली. मला हां. एवढा आनंद झाला ना की विचारू नका. म्हणजे मी काय म्हटलेलं की मला ते झाड आता मिळणारच नाही. आणि हो. ऍक्च्युली त्यांनी ते झाड काढून टाकल्यानंतर मी इकडे नर्सरीमध्ये पण विचारलेलं की झाड आहे का म्हणून, तर ते नाही म्हणून सांगितलेलं. तर मग माझा मुलगा असा जरा बाहेर जातो ना, तर त्याला पण मी सांगितलेलं की बाहेर कुठे नर्सरीमध्ये तुला मिळालं तरी घेऊन ये म्हणून. तर आई त्याने पण गं! आणून दिलं नव्हतं. मी म्हणजे 2-3 महिने असंच त्याच्यासाठी त्या झाडासाठी हे करत होती. मला म्हणजे ते आता मला मिळणारच नाही असं मी मी विचार केला होता. पण ते अचानक मला त्याला ती पानं फुटलेली दिसली आणि पारायणाच्या पहिल्या दिवशीच मला त्याला 2 फुलं मिळाली. छान. मला एवढा आनंद झाला ना, विचारू नका. मग? आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आता ती फुलं आली आणि मी म्हणजे मला आनंद झाला ठीक आहे. दुसऱ्या हां. दिवशी ना सकाळी हं. म्हणजे पहिल्या दिवशी पारायणाला काय झालेलं, मला खूप वेळ झालेला. मी जवळ-जवळ 4.5 ते 5 तास बसली होती ना, कंटिन्यू केलं होतं. हो, हो, तर हो. मला जरा असं जसं लो झाल्यासारखं, बीपी लो झाल्यासारखं वाटत होतं. हां, हां. तर मी दुसऱ्या दिवशी म्हटलं झोपली मी. म्हटलं लवकर नाही उठायचं. उठली 5:30 वाजता. पण हां. मला थोडं वीक वाटत होतं, तर मी परत झोपली. हां, हां. म्हटलं थोड्या वेळानं झोप झाल्यानंतर आपण परत उठून आपलं हे पारायण करायचं म्हणून. हां, आणि हां. मी झोपली आणि मला झोपेमध्ये ना त्या झाडाला ना असं भरून नुसती चाफ्याचीच फुलं दिसतायत. आई गं! झाड भरून नुसती फुलं, मग त्या झाडाला पानच नाही, नुसती फुलंच दिसतायत. बापरे! आणि मी अशी आणि आणि मी अशी दचकन जागी झाली आणि माझा मुलगा होता तो जिमला निघाला होता. तर अरे म्हटलं हां. मला स्वप्न पडले. म्हटलं सगळं म्हणजे झाड चाफ्यानं भरलेलं आहे. एकदा तू जाऊन बघून ये म्हटलं तिकडे. तर तो हां. जाऊन बघितलं. तर तो बोलला, "मम्मी फुलं नाहीयेत, फक्त 2 कळ्या आहेत. तुला आता उद्या उद्या मिळतील" म्हणाला तो फुलं. आई मला एवढा गं! आनंद झाला ना, मला असं म्हणजे वाटतं की किती मला ना तुमचं स्वामींनी ते प्रेम आणि तुमच्या त्या भावना हां, ह्याच स्वामींना पाहिजे ताई.
हां, म्हणजे माझ्या मनामध्येच नव्हतं की आता ते 2 फुलं दिली त्याच्यावरती मी खुश झाली होती. पण बरं. एवढं म्हणजे प्रसाद मिळाल्यासारखी मी जी फुलं बघितली ना, की असं वाटतं की मला ते स्वामींनी दर्शनच दिलं त्या दिवशी. किती म्हणजे सुंदर, किती दुसऱ्या दिवशी. सुंदर. हां, कारण किती पहिल्यांदा पारायण केलं ना, तेव्हा पण मला दुसऱ्या दिवशीच अनुभव आला होता आणि आता मी 3 दिवसाचं केलं ना, तेव्हा पण मला हे असं स्वप्न पडलं. किती तर मी सुंदर म्हटलं होता स्वामी माझ्याबरोबर आहेतच. म्हणजे ह्याच्यामध्ये काही शंका नाहीये म्हटलं हो, माझ्याबरोबर आहेतच हो. स्वामी. आहेतच, आहेतच. प्रश्नच नाही. हां. मग खूप सुंदर. तेव्हापासून मी तुम्हाला फोन करते. म्हटलं सांगायचं मला तो चान्सच येत नाहीये. हां. किती सुंदर, सुंदर म्हटलं अनुभव. हां, हां. तेच म्हटलं तुम्हाला हा अनुभव शेअर केल्यानंतर मला मग अजून अनुभव येईल ना. कारण मला म्हणजे कसं एका महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये असं मला ते म्हणजे आता 3 अनुभव आलेत ना. एका हां. महिन्यामध्ये, 15 बघा दिवसामध्ये ना असे आलेले किती. हो, अनुभव आहेत. हो. हां, हां. सुंदरच, म्हणून सुंदरच म्हटलं आहे. म्हणून म्हटलं मी जेवढ्या लवकर शेअर करेन ना ताईंच्या जवळ तेवढे मला मला म्हणलं पटापट अजून येतात अनुभव अनुभव. येतील. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हां, हां. ते खूप. म्हणून मी तुम्हाला सारखे फोन करत होते. अच्छा. आणि मला कसं आता मगाशी तुम्ही दुपारी फोन केला होता ना, त्यावेळी कसं म्हणजे जिम असते ना, त्याच्यामुळे कोणतरी येतं, मध्येच बोलतं. त्याच्यामुळे मला त्यावेळी बोलता नाही येत नाही. डिस्टर्ब त्याच्यामुळे होऊन मी जातं. तुम्हाला अगदी बरोबर. डिस्टर्ब होऊन जातं. तर आणि मी मागच्या पण वेळी पण मी कसं फोन केला रात्री तेव्हा का पण घेते, रात्री ना हां, जरा सगळ्यांचं आटोपून मग मी फ्री झालेली असते ना, मग हां. कोणाला आपल्यामुळे डिस्टर्ब पण नाही आणि सगळ्यांचं कामं पण मी करून टाकते. त्यामुळे. ते तुमचं टाईम. मला कसं 9 वाजता म्हणजे असं मिस्टर वगैरे येतात, मुलं वगैरे येतात, मग बोलता येत नाही त्याच्यामुळे. ते काय बरोबर. बोलतील, ही वेडी झाली प्रत्येक गोष्ट सांगत असते असं. बरोबर. म्हणून प्रत्येकाचे. हां, हे असे हां. सगळ्यांचे काही काही प्रॉब्लेम आहे म्हणून मी कधी-कधी प्रॉब दुपारी वेळ असेल हां, ना, तर घेऊन टाकते हां, मी हां. अनुभव. नाही असं नाही. हां, हां. पण आता कसं हां. वडील पण आहेत, सासरे पण आहेत. तर मी ऐकलं तुम्ही त्या अनुभवामध्ये तुम्ही सांगितलं तुमचे सासरे पण आहेत, वडील पण आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हो. पण जरा टाईम हे होतं ना. त्यांना कसं हं. सासरे तरी माझे थोडेसे म्हणजे असे अ, भक्कम आहेत अजून. पण हां. वडील माझे खूप नाजूक झालेले आहेत. मग त्यांना हं, हं, सारखं हं. बोलायला लागतं. सारखं हां, त्यांचं हां. काय म्हणजे त्यांना एकटं नाही आवडत. त्यांना तोच त्रास होतो ना. त्यांना म्हणजे अटेन्शन म्हणजे माझ्याजवळ अटेन्शन. कोणीतरी असावं, बोलावं असं हां. वाटते ना. मग बरोबर आहे. त्यांना विचारून मी अनुभव घेते. मग अनुभव घेताना पण किती जोरात बोलते तू, असं तसं तर चालू होतं. मग मी थोडीशी सांभाळूनच राहते. त्यांच्या याच्याप्रमाणे घेते मी असं. हां. पण खूप छान ठीक आहे, वाटलं ठीक आहे. ताई. मी शेअर करते तुमचे अनुभव. हां, हां. हं. ठीक आहे, ठीक आहे. श्री स्वामी ठीक आहे. समर्थ श्री स्वामी ताई. समर्थ ताई.